नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर. बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 मे 2025 रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूरमध्ये एकूण आवक आली 1207 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 300 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1800 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1200. पुढील बाजार समिती पुणेमध्ये एकूण आवक आली 13,518 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 500 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1700. तर सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती मांजरी एकूण आवक 50 क्विंटल. कमीत कमी दर 400. सर्वाधिक दर 800 रुपये भेटला तर सर्वसाधारण दर 600 रुपये राहिला. पुढील बाजार समिती मोशीत एकूण आवक आली 502 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 400 रुपये तर सर्वाधिक दर भेटला 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती संगमनेर एकूण आवक 5632 क्विंटल. कमीत कमी दर 200. सर्वाधिक दर 1851 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1025 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगाव एकूण आवक 4912 क्विंटल. कमीत कमी दर 600 रुपये. सर्वाधिक दर 1475 तर सर्वसाधारण दर राहिला 1230 रुपये. पुढील बाजार समिती इंदापूर एकूण आवक 267 क्विंटल. कमीत कमी दर 200 रुपये. सर्वाधिक दर 2200 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती दौंड केडगाव एकूण आवक 2302 क्विंटल. कमीत कमी दर 150 रुपये. सर्वाधिक दर 2000 तर सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती सातारा एकूण आवक 305 क्विंटल. कमीत कमी दर 1000 रुपये. सर्वाधिक दर 1700 रुपये. सर्वसाधारण दर 1350 रुपये. पुढील बाजार समिती कराड एकूण आवक 30 क्विंटल. कमीत कमी दर 500 रुपये. सर्वाधिक दर 1600 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1600 रुपये. पुढील बाजार समिती फलटण एकूण आवक 745 क्विंटल. कमीत कमी दर 300 रुपये. सर्वाधिक दर 1650 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती सोलापूर एकूण आवक 22,340 क्विंटल. कमीत कमी दर 100 रुपये. सर्वाधिक दर 2000 रुपये. सर्वसाधारण दर 1200 रुपये. पुढील बाजार समिती कोल्हापूर एकूण आवक 2963 क्विंटल. कमीत कमी दर 500. सर्वाधिक दर 2100 रुपये. सर्वसाधारण दर 1400 रुपये. पुढील बाजार समिती अकोला एकूण आवक 620 क्विंटल. कमीत कमी दर 400 रुपये. सर्वाधिक दर 1500 रुपये. सर्वसाधारण दर 1300 रुपये. पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर एकूण आवक 2192 क्विंटल. कमीत कमी दर 400. सर्वाधिक दर 1200 रुपये भेटला तर सर्वसाधारण दर 800 रुपये राहिला. पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड एकूण आवक 160 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 1000 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1500 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती मुंबई एकूण आवक 8843 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 1000 रुपये. सर्वाधिक दर भेटले 1700 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1350 रुपये. पुढील बाजार समिती धुळे एकूण आवक 2007 क्विंटल. कमीत कमी दर राहिला 200 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1000 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर एकूण आवक 1820 क्विंटल. कमीत कमी दर 800 रुपये तर सर्वाधिक दर भेटला 1400 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1250 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणा एकूण आवक 50 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 800 रुपये. सर्वाधिक बाजारभाव भेटला 2000 रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1606 रुपये. पुढील बाजार समिती अमरावती एकूण आवक 408 क्विंटल. कमीत कमी दर भेटले 400 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये तर सर्वाधिक दर भेटले 1200 रुपये. पुढील बाजार समिती मलकापूर एकूण आवक 900 क्विंटल. कमीत कमी दर 300 रुपये भेटला तर सर्वाधिक दर 930 रुपये भेटला आणि सर्वसाधारण दर 800 रुपये राहिला. पुढील बाजार समिती आदरसूल एकूण आवक 4000 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 100 रुपये. सर्वाधिक दर भेटले 1525 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती नाशिक एकूण आवक 3661 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 350 रुपये. सर्वाधिक दर भेटला 1451 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती लासलगावमध्ये एकूण आवक 8719 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव राहिला 600 रुपये. सर्वाधिक भेटले 1881 रुपये तर सर्वसाधारण राहिला 1351 रुपये. पुढील बाजार समिती निफाड एकूण आवक 3570 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 600 रुपये. सर्वाधिक दर भेटले 1700 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती विंचूर एकूण आवक 5000
5,500 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 500 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1,616 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1,300 रुपये. पुढील बाजार समिती अकोले. अकोल्यात एकूण आवक 1,781 क्विंटल, कमीत कमी दर भेटले 350 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1,811 रुपये, तर सर्वसाधारण दर राहिला 1,621 रुपये. पुढील बाजार समिती कळवण. कळवणमध्ये एकूण आवक आली 18,500 क्विंटल, कमीत कमी बाजार भेटला 500 रुपये, तर सर्वाधिक बाजारभाव भेटला 1935 रुपये, तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1,100 रुपये. पुढील बाजार समिती मनमाड. एकूण आवक 2,300 क्विंटल, कमीत कमी दर 200 रुपये राहिला, सर्वाधिक दर भेटला 1,502 रुपये, तर सर्वसाधारण दर राहिला 1,100 रुपये. पुढील बाजार समिती सटाणा. सटाणात एकूण आवक 9,310 क्विंटल, कमीत कमी दर भेटले 250 रुपये, तर सर्वाधिक दर भेटला 1,625 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1,240 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगाव. एकूण आवक 4,624 क्विंटल, कमीत कमी दर 300 रुपये, सर्वाधिक दर 1,495 रुपये राहिला, तर सर्वसाधारण दर राहिला 1,190 रुपये. पुढील बाजार समिती पिंपळगाव. बसवंत. एकूण आवक 26,400 क्विंटल, कमीत कमी दर भेटले 550 रुपये, तर हा आज सर्वाधिक दर भेटला 2,211 रुपये, हा सर्वाधिक दर आहे आजचा, आणि सर्वसाधारण दर राहिला 1,450 रुपये. पुढील बाजार समिती पिंपळगाव सायखेडा. एकूण आवक 2,340 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 700 रुपये, सर्वाधिक दर भेटले 1,553 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1,100 रुपये. पुढील बाजार समिती भुसावळ. एकूण आवक 65 क्विंटल, कमीत कमी दर 800 रुपये, सर्वाधिक दर 1,200 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1,000 रुपये. पुढील बाजार समिती दिंडोरी. एकूण आवक 1,852 क्विंटल, कमीत कमी दर भेटले 1,000 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1,730 रुपये, तर सर्वसाधारण दर राहिला 1,440 रुपये. पुढील बाजार समिती गंगापूर. एकूण आवक 2,074 क्विंटल, कमीत कमी दर 300 रुपये, सर्वाधिक दर 1,635, सर्वसाधारण दर राहिला 1,350. पुढील बाजार समिती राहता. एकूण आवक 2,671 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव भेटला 500, सर्वाधिक बाजारभाव भेटला 1,650, तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1,250 रुपये. पुढील शेवटची बाजार समिती नामपूर. एकूण आवक 7,282 क्विंटल, कमीत कमी दर 125 रुपये, सर्वाधिक दर 1,615 रुपये, आणि सर्वसाधारण दर राहिला 1,100 रुपये. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा, आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.